आपण कुठे राहतात? गौखेडा. गौखेडेला. आज गौखेडा या गावाचा यात्रोत्सव आहे आणि एक या ठिकाणी एक पंचक्रोशीमध्ये एक प्रसिद्ध अशी यात्रा आहे. या ठिकाणी जी यात्रा आहे आणि आपली आपली मिसेस या ठिकाणी पोलीस पाटील आहे. काय नाव आहे त्यांचं? मंदावी जगन पाटील. बरं, आपल्या मिसेस या पोलीस पाटील आहेत. बरं, या यात्रेच्या संदर्भामध्ये सालाबादप्रमाणे या ठिकाणी यात्रा भरवली जाते. यात्रेच्या संदर्भात काय सांगाल? आमच्या गौखेडा येथे सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त 5व्या दिवशी बैरमबाबा यांची जागृत देवस्थानात त्यांची यात्रा असते. असं असं बैरमबाबा एक ग्रामदैवत आहे. ग्रामदैवत आहे. बरं, या अजून या ठिकाणी यात्रेसाठी बाहेरच्या पंचक्रोशीतील भावी भक्त येतात. हो, यात्रेसाठी बाहेरून पंचक्रोशीत नातेवाईक असे सर्व येतात. बरं, एक महत्त्वाचं की या ठिकाणी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पण होतो. 12 गाड्या ओढण्याचा. बरं, कोणाच्या हस्ते 12 गाड्या ओढल्या जातात? आमच्या गावचे भगत अशोक कोळी त्यांच्या हस्ते तो 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. असं संध्याकाळी 4:30 ते 4:45 दरम्यान होत असतो. बरं, नमस्कार. आपण गौखेडा तालुका रावेर या ठिकाणी आलेलो आहोत आणि गौखेड्याचा आज यात्रोत्सव आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एक ग्रामीण भागातील खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा यात्रोत्सव या ठिकाणी आहे. या गावचे जे सरपंच आहेत, विद्यमान लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. संगीता तायडे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आपल्या गावचा या यात्रोत्सव आहे आणि एक चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातील या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपल्या गावातला आज यात्रोत्सव आहे. या यात्रोत्सवाच्या संदर्भात आपण काय सांगाल? आमच्या गावची काही दरवर्षी भरती म्हणजे महाशिवरात्री झाल्यानंतर 5 दिवसांनी भरती तिची तिथी वाती आणि बैरमबाबाची असते. त्यामुळे ते सकाळीच वाजा गाजाने आधी पूजा केली जाते आणि संध्याकाळी 12 गाड्या ओढल्या जातात. म्हणजे संध्याकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. बैरमबाबाची यात्रा भरली जाते. जागृत देवस्थान आहेत का? हो, जागृत देवस्थान. बरं, आपण सालाबादप्रमाणे यात्रोत्सव साजरा करत असतो. आपण एक सरपंच, या गावचे सरपंच या नात्याने एक नागरिकांना आणि भावी भक्तांना आवाहन काय करणार, काय सांगणार? आव्हान एवढंच आहे की ही आपली सालाबादप्रमाणची प्रथा आहे, जी यात्रा आहे ती तशीच चालू राहावी, यासाठी ती जे शांतता, सुव्यवस्था आणि कोणताही भांडण तंटा न होता व्हावी अशीच आव्हान. बरं, आपण एक सरपंच आहात, या गावचे प्रथम नागरिक आपण आहात. तर आपण आपल्या किती वर्ष झाली आहेत? 5 वर्ष झाली. सरपंच पदासाठी 5 वर्ष झालेली आहेत. बरं, आपण आपल्या कालावधीमध्ये, या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण गावाचा सर्वांगीण विकास करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आपण गावाच्या विकासासाठी कोणकोणती कामं केलेली आहेत, काय सांगाल? गावाच्या विकासासाठी म्हणजे आधी कसं शिक्षणावर जास्त भर दिला आहे, त्यामुळे आम्ही आपली अंगणवाडी आणि मराठी शाळा याची म्हणजे मुलांसाठी जी व्यवस्था लागेल ती व्यवस्था केलेली आहे. तिथं वृक्षारोपण आणि आता सध्या कॅमेरे बसवले आहे, त्यामुळे मुलं म्हणजे सुरक्षित राहतील. म्हणजे एवढी अडचणी आणि गावाला त्या CCTV कॅमेऱ्याचा फार उपयोग. बरं, रस्त्यांच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भातची व्यवस्था काय आहे? रस्ते पण ते आहे, सिमेंट कॉन्क्रीटची पण आहे आणि फेअर ब्लॉक पण बसवले. तसेच स्मशानभूमीमध्ये देखील आम्ही आता पाण्याची सोय केलेली आहे. तिथं तो 4 लाईटांचा तो लाईट असतो तो बसवला. म्हणजे आपण आपलं गाव आदर्श कसं होईल यासाठी आपला संकल्प आहे. एक या गावचे जे विद्यमान लोकनियुक्त सरपंच संगीता तायडे यांनी एक सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ते या गावचे प्रथम नागरिक आहेत. एक महिला सरपंच आहेत आणि त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी कोणकोणता विकास केलेला आहे, कोणकोणती विकास कामं खिचून आणलेली आहे याच्या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि यात्रोत्सवाच्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती सांगितलेली आहे. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.